गंभीर विषय आहे की तुम्ही निवडणुकीच्या अगोदर एक गोष्ट बोलता आणि निवडणुका झाल्या लगेच दुसरी गोष्ट कशी काय बोलू शकता तुम्ही. आता थोडासा मी विकास आराखड्यापासून जरा थोडासा बाजूला होतो आणि मी एक राजकीय गोष्ट म्हणून मी आपल्यासमोर मांडतो. तुम्हाला अच्छे दिनचा संदर्भ आहे का याला? नुसते अच्छे दिनचा संदर्भ नाही आहे त्याला. प्रश्न असा आहे की निवडणुकीच्या अगोदर तुम्ही सांगता की शरद पवार आणि त्यांचा पुतण्या यांना महाराष्ट्राच्या बाहेर हद्दपार करा म्हणून सांगता आणि लगेच तुम्ही एक 4 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये येता आणि त्यांना सांगता की आम्ही शरद पवारांशी मी महिन्यातनं 3 ते 4 वेळा बोलतो आणि त्यांच्याकडनं मी ॲडवाईस घेतो. अरुण जेटली महाराष्ट्रामध्ये येतात आणि म्हणतात की बारामतीला जाऊन आल्यावरती म्हणतात की अशा 100 बारामती झाल्या पाहिजेत. नरेंद्र मोदींनी बारामतीत जे भाषण केलं होतं त्यात एनसीपीची व्याख्या त्यांनी नॅचरली करप्ट पार्टी अशी केली होती आधी. नंतर त्यांच्याकडनं सल्ले घेतात. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही निवडणुकीच्या अगोदर काय बोलतात, निवडणुकीच्या नंतर काय बोलतात. आणि माझा पूर्ण विश्वास आहे या गोष्टीवरती की एखादी गोष्ट आपण ज्यावेळेला मांडतो, एखादी गोष्ट आपण ज्याला सांगतो, मी आता विकास आराखड्यामधल्या ज्या गोष्टी आम्ही मांडलेल्या आहेत मला 100% खात्री आहे की त्या होऊ शकतात. ते काही रॉकेट सायन्स नव्हे. त्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला लागते फक्त एक इच्छाशक्ती. ती इच्छाशक्ती जर समजा तुमच्याकडे असेल तर ह्या गोष्टी घडू शकतात, होऊ शकतात. सर्वसमावेशकता मनसेमध्ये नाही आहे अशा पद्धतीचा जो एक सर्व समज आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे विकास जर का महाराष्ट्राच्या येणाऱ्या काळामध्ये होणार असेल तर तो आत्ता महाराष्ट्रात असलेले जे अमराठी आहेत त्यांना बाजूला सारून विकास होणार आहे की त्यांना सोबत घेऊन होणार आहे. ते प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचा विकास होणार असेल तर तो पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या नशिबी तर आला पाहिजे. इथल्या लोकांना तुम्ही बाजूला सोडायचं आणि दुसऱ्यांचा विचार करत तुम्ही फक्त राज्याची जळणघळण करायची असं नाही होऊ शकत. इथे जे वर्षानुवर्ष राहणारे लोक आहेत माझं काय त्यांच्याबद्दल काही दुश्मनी नाही आहे, परंतु ते महाराष्ट्राचे म्हणून वागले पाहिजेत. एवढी साधी इच्छा मी व्यक्त केली तर यात गैर काय. म्हणजे अगदी तुम्हाला एक साधं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. आपण ज्यावेळेला मराठी अमराठीचा आपण गोष्ट बोलतो, महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला लातूरला भूकंप झाला बरोबर आहे, कोणी मदत केली हो? किती जणांनी मदत केली? पण तोच काही वर्षानंतर ज्यावेळेला भुजला भूकंप झाला त्यावेळेला मुंबई सारख्या महाराष्ट्रासारख्या ठिकाणाहून गुजराती समाजाने त्यांना धो पैसे तिकडे भुजला गेले. जर भुजला पैसे जाऊ शकतात तर माझ्या लातूरमध्ये पैसे का नाही येऊ शकत? मग इथे राहायचं, इथे जगायचं, इथे पैसे कमवायचे आणि आतलं प्रेम हे जर परत तुमचं गुजरात किंवा इतर राज्य असंच जर असणार असेल मी त्यांचा का विचार करावा? सत्ता येईल का पण तुमच्याकडे म्हणजे अशा पद्धतीने? कारण शिवसेनेनी सुरुवातीची भूमिका, आता त्यांच्या दोन्ही भूमिका आहेत, म्हणतात मराठी पण आहे, हिंदुत्व पण आहे. सत्ता येणार नाही, तुम्ही एक हाती सत्ता मागताय आणि जर ह्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन मतांच्या राजकारणामध्ये तुम्हाला सत्ता मिळेल असं वाटतं. पण मला असं वाटतं जे अमराठी लोक आहेत, मी ज्यांना परभाषिक नाही म्हणत, अमराठी लोक आहेत जे महाराष्ट्रामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे, 3-3, 4-4, 5-5 पिढ्या जे महाराष्ट्रामध्ये राहतात, मी त्यांना मराठीच मानतो.